जय भारत मित्रांनो, आपल्या या एफ बी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. माझा आवाज येतोय का? एकदा फक्त मला क्लिअर करा. तर आपणा सर्वांना माहीत आहे की आज 26 नोव्हेंबर 2024 ही तारीख आहे. तर आजचा दिवस हा संविधान दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. माझा आवाज येतोय का? जरा सांगा मला. आवाज येतोय का माझा? तर आजचा दिवस 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. आजच्याच दिवशी जवळपास 75 वर्ष अगोदर म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना संविधान निर्माते किंवा भारतीय घटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं, त्यांनी हे संविधान राष्ट्रास समर्पित केलं होतं. आपण सर्वजण बाबासाहेबांचा तो फोटो बघत असाल की ते आपल्या संविधानाची प्रत ही भारताचे तत्कालीन राष्ट्रपती किंवा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती देत आहेत आणि नेहरू वगैरे नेते मंडळी उभी आहे. हे जे चित्र आहे किंवा हा जो फोटो आहे तो 26 नोव्हेंबर 1949 या रोजीचा आहे. त्याला 75 वर्ष झालेले आहेत. म्हणजे संविधान निर्मितीचा अमृत महोत्सव आपण आज साजरा करत आहोत. तर आजच्या या अमृत महोत्सवी दिवसाच्या निमित्ताने भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि भारतीय संविधानाने आपल्याला कोणते हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते बघणं जास्त गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांना जे काही बाबासाहेबांचे जे छुपे विरोधक आहेत किंवा बाबासाहेबांना जे काही घटनेचं शिल्पकार वगैरे म्हटलं जातं हे ज्यांना रुचत नाहीत, असेही बरेच लोक आपल्या या देशामध्ये आहेत. तर ते म्हणतात की बाबासाहेबांना घटनेचं शिल्पकार का म्हणायचं? घटना तर अनेक जणांनी तयार केली, त्यामध्ये पूर्ण मसुदा समिती होती. तर बरोबर आहे, 7 जणांची मसुदा समिती होती. मसुदा समिती म्हणजे ज्यांनी मसुदा तयार केला घटनेचा, ड्राफ्ट कमिटी. बाबासाहेब या ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांसहित एकूण 7 जण या कमिटीमध्ये होते. त्या 7 जणांची नावे अशी होती: कन्हैयालाल मुंशी, मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाळ स्वामी अय्यंगार, एन माधवराव आणि टी कृष्णम्माचारी. हे 6 जण आणि बाबासाहेब एक 7वे. म्हणजे असे एकूण बाबासाहेब अध्यक्ष होते या कमिटीचे. असे एकूण 7 जण या मसुदा समितीमध्ये होते बाबासाहेबांसहित. तर मग जे काही छुपे विरोधक आहेत, बाबासाहेबांचं क्रेडिट ज्यांना नकोसं आहे, ही घटना बाबासाहेबांसारख्या एका शेड्यूल कास्ट मधील माणसानं तयार केली, हे शल्य ज्यांना बोचतं, असे जे राष्ट्रद्रोही किडे या देशामध्ये आहेत, ते वर थोबाड करून सांगत राहतात की बाबासाहेबांना घटनेचं शिल्पकार म्हणण्याची काय गरज आहे. मसुदा समितीमध्ये 7 जण होते, सगळ्यांनी मिळून त्या 7 जणांनी मिळून ती घटना तयार केलेली आहे.
त्यांना का म्हणायचं? तर मी जे 7 नावं तुम्हाला सांगितले त्यातील एक शेवटचं नाव सांगितलं टी कृष्णम्माचारी. तर ह्या टी कृष्णम्माचारी यांनी एक भाषण केलेलं आहे. नोव्हेंबर 1948 मध्ये संविधान सभेमध्ये त्यांचं भाषण झालेलं आहे. त्या भाषणात ते म्हणतात कि मृत्यु, बीमारी और अन्य व्यस्तताओं की वजह से कमेटी के ज्यादातर सदस्यों ने मसौदा बनाने में पर्याप्त योगदान नहीं दिया. इसके चलते संविधान तैयार करने का बोझ डॉक्टर आंबेडकर पर आ गिरा. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. संविधान सभेमध्ये किंवा आपल्या मसुदा समितीमध्ये जे एक सदस्य होते त्यांनी स्वतः हे सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये आकाशसिंह राठोड यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, आंबेडकर्स प्रिएम्बल ए सिक्रेट हिस्ट्री ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या नावाचं एक पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये या ड्राफ्टिंग कमिटीच्या बैठकांच्या सगळे विवरण त्यामध्ये दिलेले आहेत. त्या पुस्तकात म्हटलेलं आहे की ड्राफ्टिंग कमिटी की बैठकों में सभी सदस्य मौजूद नहीं रहे, जबकि डायबिटीज और ब्लड प्रेशर से पीड़ित होने के बाद भी अंबेडकर ने संविधान तैयार करने में कोई कसर नहीं छोड़ी. इतना ही नहीं, अंबेडकर ने करीब 100 दिनों तक संविधान सभा में खड़े होकर संविधान के पूरे ड्राफ्ट को धैर्यपूर्वक समझाया और हर एक सुझाव पर विमर्श किया. म्हणजे हा पुरावा आहे की एकूण बाकीचे जे काही 6 सदस्य होते त्या, सॉरी मला सर्दी झालेली आहे त्यामुळे डिस्टर्ब येतोय थोडासा. तर एकूण जे 6 सदस्य होते त्या 6 सदस्यांपैकीच एक जण जो आहे टी कृष्णम्माचारी, त्यांनी स्वतः भाषण करून, हे भाषण रेकॉर्डेड आहे, आजही उपलब्ध आहे. तुम्ही जर संविधान सभेच्या आर्काइव्हमध्ये जर गेलात तर तिथे हे भाषण आहे. आणि त्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आमच्यापैकी कोणीही संविधानाच्या मसुद्याच्या निर्मितीमध्ये आमची नावे असताना आम्ही सहभागी नव्हतो. आमच्यापैकी काही जणांचा मृत्यू झाला होता, काही देशाबाहेर होते, काही आजारी होते, काही आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे आम्हाला त्या संविधान निर्मितीमध्ये आम्हाला काही योगदानच देता आलं नाही. आणि त्यामुळे सगळा बोज जो आहे तो बाबासाहेबांवर पडला. बाबासाहेबांची प्रकृती खूप चांगली होती असं नाही, त्यांना सुद्धा डायबिटीज होती, ब्लड शुगर होती, हे सगळे त्यांना त्यांच्याही अडचणी होत्या. तर तरीही त्यांनी स्वतःवरती एकट्यावर आता बोज पडलेला असतानाही संविधान निर्मितीचं एवढं मोठं आव्हान त्यांनी ते पेललं. आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतक्या कमी कालावधीमध्ये जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान त्यांनी तयार केलं. आणि संविधाने असं बेजोड तयार केलेलं आहे की त्या संविधानाला जगामध्ये चॅलेंज नाहीये, जगात चॅलेंज नाहीये. इतक्या गोष्टी आम्हाला या संविधानाने दिलेल्या आहेत, भारतीयांना दिलेल्या आहेत, काहीही परिश्रम न करता फुकट दिलेल्या आहेत की आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नाहीये की या संविधानामुळे आमचं आयुष्य किती बदलून गेलेलं आहे. ज्यांना संविधानाचा स सुद्धा माहित नाही ते सुद्धा थोबाड उचकटतात आणि संविधानावरती काहीतरी बोलतात, टीका करतात, बाबासाहेबांवर टीका करतात, संविधानावर टीका करतात. पण या टीका करणाऱ्यांना सुद्धा माहित नाहीये की या संविधानाने तू जे बोलतोय, जे टीका करतोय संविधानावर, बाबासाहेबांवर जी टीका करतोय, हा टीका करण्याचा अधिकारही तुला संविधानानेच दिलेला आहे. मूळ संविधानामध्ये 395 कलम होती. या 395 कलमांपैकी पहिले जे 12 ते 36 ही जी कलम आहेत ते मूलभूत अधिकार म्हणून आहेत. त्या मूलभूत अधिकारामधल्या एका अधिकारामुळे हे जे काही तोंड उचकटून बोलतात त्यांना तो अधिकार प्राप्त झालेला आहे. मग हे जे काही मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार कोणते आहेत? तर कलम 12 ते 36 मध्ये एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत. पहिला अधिकार आहे समानतेचा अधिकार. कलम 14 ते 18 हे जे आपल्या राज्यघटनेमध्ये आहे त्यामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे लिंग, जात, धर्म, प्रांत, पंथ, परिभाषा किंवा पेहराव यावरून कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सगळे समान आहेत, अशा पद्धतीचा त्या कलमांमध्ये लिहिलेलं आहे. सगळा माणूस हा सारखा आहे असं त्या कलमांमध्ये लिहून समानतेचा अधिकार सर्व भारतीयांना बहाल केलेला आहे आपल्या राज्यघटनेने, पर्यायाने बाबासाहेबांनी.
त्यानंतर दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 19 ते 22. सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे यामध्ये. सप्त स्वातंत्र्य म्हणून होतं, पण ते 7वा जे काही संपत्तीचा अधिकार आहे तो काढून टाकला, कारण त्याचा विपर्यास सुद्धा केला गेलेला होता. म्हणून 6 अधिकार मिळालेले. त्यामध्ये लेखनाचा अधिकार आहे, संचार स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, काही गोष्टी प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सगळे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहेत कलम 19 ते 22 मध्ये. त्यामुळे थोबाड उचकटून बोलणारे किंवा संविधानावर टीका करणारे किंवा जे मनुस्मृतीचे छुपे समर्थक या देशामध्ये आजही जे आहेत, त्यांचे जे किडे मनुस्मृतीचे आजही वळवळतात, ते सुद्धा जे बोलतात ते आपल्या या संविधानामुळेच बोलतात. हा कलम 19 ते 22 मध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या बळावरच ते थोबाड उचकटतात, हे लक्षात घ्या. आणि तुमच्या आमच्यासारख्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना सुद्धा मान उंच करून बोलण्याची जी काही ताकद, जे काही सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा या कलम 19 ते 22 मध्ये बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिलेल्या या स्वातंत्र्याच्या अधिकारामुळेच प्राप्त झालेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढचा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 23-24. आपल्या देशामध्ये कोणीही कोणाचं कोणत्याही प्रकारचं शोषण करू शकत नाही. मग ते धार्मिक शोषण असेल, ते जातीगत शोषण असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं शोषण असेल, या शोषणाच्या विरोधामध्ये आवाज उचलण्याचा हक्क या कलम 23-24 मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे कोणीही कोणाचं शोषण करू शकत नाही. सगळा मानव हा समान आहे, या पद्धतीचा अधिकार आपल्याला कलम 23-24 न दिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा हक्क दिलेला आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 ते 28. म्हणजे या देशामध्ये जे वेगवेगळे धार्मिक लोक राहतात, हिंदू राहतात, मुसलमान राहतात, बौद्ध राहतात, ख्रिश्चन राहतात, ज्यू राहतात, शीख राहतात, जैन राहतात, या सर्व धर्मीयांना त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याचा, आपल्या धर्माची चांगल्या तत्वे जे असतील त्याचा प्रचार प्रसार करण्याचा, त्यांची जी काही धार्मिक प्रार्थना स्थळे आहेत ती प्रार्थना स्थळे बांधण्याचा, तिथे जाऊन प्रार्थना करण्याचा हा सगळा अधिकार या संविधानाने कलम 25 ते 28 मध्ये त्यांना दिलेला आहे. त्यानंतर त्यांना धार्मिक संस्था काढण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यांना जर त्यांच्या धर्माच्या नावानं जर शाळा काढायची असेल, काय म्हणजे काय म्हणता येईल त्याला, शिक्षण देणारी केंद्र जर त्यांना स्थापन करायचे असतील तर ते सुद्धा या कलम 25 ते 28 मध्ये दिलेले त्यांना जे अधिकार दिलेले आहेत त्यानुसार ते करू शकतात, हे लक्षात घ्या. त्यानंतरच दिलेला आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, अनुच्छेद 29-30. सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार, सगळेजण शिकू शकतात, कुणालाही शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. म्हणजे हे जे काही सगळे अधिकार आहेत ते अनुच्छेद 29 आणि 30 मध्ये आम्हाला दिलेलं आहे. सांस्कृतिक अधिकार दिलेला आहे, म्हणजे तुम्ही तुमची जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचं परिपालन करण्यास तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात. तुम्ही अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, ठीक आहे, शाकाहारीच राहिलं पाहिजे, मांसाहारीच राहिलं पाहिजे, हे जे काही थोबाड उचकाटत ना आजकाल, पाठीमागे आलेलं होतं मांसाहार करू नका, आमचं काय पर्युषण पर्व चाललंय. अरे तुमचं पर्युषण पर्व चाललंय तर तुम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28 मध्ये. करा ना तुम्ही तुमचं पर्युषण पर्व. म्हणजे मी फक्त जैनांना उद्देशूनच बोलत नाही, सगळेच जे काही वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांचा एखादा सण असेल, म्हणजे आता पाठीमागं बघा आपला आषाढी एकादशी होती, आणि त्याच दिवशी मला वाटतं रमजान ईद का बकरी ईद काहीतरी आलेली होती, बकरी ईद आलेली होती. तर काय तर मग मुसलमानांनी त्या बकरी ईदच्या दिवशी ते हे करायचं नाही. आणि मुसलमान बांधवांनी सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी असंच, मला वाटतं रमजान ईद आली होती काय, असंच काहीतरी होता सण, त्या दिवशी सुद्धा त्यांनी त्यांच्या धर्माचं पालन, म्हणजे जे काही प्रथा परंपरा आहेत ते पाळल्या नाहीत, यावेळेस सुद्धा पाळल्या नाहीत. हे त्यांच्यावरती आक्रमण आहे. त्यांना त्यांचा धर्म पाळू द्या, आपल्या घटनेने त्यांना अधिकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आषाढीचा जो काही सण उत्सव आहे, पंढरपूरची मोठी यात्रा भरते, तुम्ही तिथे जा, दर्शन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मुसलमानांनी त्यांचा सण पाळावा, काही अडचण नाही. कोणीही एकमेकांवरती बोट उचलण्याची गरज नाही, आपल्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. तसंच पर्युषण पर्वामध्ये जैनांनी त्यांचा जो काही धार्मिक जो काही रिवाज असेल तो त्यांनी पाळावा, पण म्हणून बाकीच्यांनी त्यांच्यासारखंच
त्यांचे जे काही धर्माचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तेच फॉलो करावेत असं काही नाहीये. कारण आमच्या घटनेनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्यामुळं कुणाचाही धर्म, कुणाच्याही प्रथा, परंपरा, उत्सव, सण कोणावरही लादण्याची गरज नाहीये, हे लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दिलेला आहे घटनात्मक उपायांचा अधिकार, अनुच्छेद 32 ते 35. आणि हा जो काही घटनात्मक उपायाचा अधिकार आहे, बाबासाहेब याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात. कारण जर कोणावरती काही अन्याय झाला, कोणाचं जर काही शोषण होत असेल, कोणावर काही अत्याचार होत असेल, तर त्या विरोधात दाद मागण्याचा, न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार भारतीय नागरिकाला या कलम 32 मध्ये जे काही वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत त्या उपायांद्वारे त्याला तो अधिकार प्राप्त झालेला आहे. तो न्यायालयामध्ये दाद मागू शकतो त्याच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात, त्याच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात, त्याच्या झालेल्या शोषणाच्या विरोधात. आणि म्हणून बाबासाहेबांनी या कलम 32ला भारतीय घटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे. तर हे असे कलम 12 ते कलम 51 पर्यंत असे विविध अधिकार आपल्याला दिलेले आहे. कलम 12 ते कलम 36 असे विविध अधिकार आपल्याला दिलेले आहेत भारतीय घटनेने. आणि कलम 36 पासून ते कलम 51 पर्यंत मग काही कर्तव्य दिलेले आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. कलम 51 मध्ये काही राष्ट्रीय कर्तव्य दिलेले आहेत बघा. कलम 51 म्हणजे फक्त अधिकारच आहेत का? नाही, कर्तव्य सुद्धा आहेत. फक्त अधिकारच भोगायचे नाहीये भारतीय नागरिकाने घटनेने दिलेले, तर काही भारतीय नागरिकाचे कर्तव्य सुद्धा आहेत. ते सुद्धा कर्तव्य त्याने पाळले पाहिजे, त्याचं सुद्धा त्याने पूर्णत्व त्याने केलं पाहिजे, कर्तव्याचं सुद्धा त्याने परिपालन केलं पाहिजे अशी अपेक्षा घटनाकारांनी व्यक्त केलेली आहे. मग कोणकोणते मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत कलम 51 मध्ये? तर 11 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. पहिला आहे संविधानाचे पालन करा आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करा. ठीक आहे, कर्तव्य आहे प्रत्येक भारतीय नागरिकाचं. दुसरा आहे स्वातंत्र्य लढ्याच्या आदर्शांचे पालन करा. आता काही काही नमुने आहेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं योगदान नाहीये असे किडे सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जे सेनानी होते, नेहरू असेल, पटेल असेल, गांधी असतील, भगतसिंग असतील, यांच्यावरती शिंतोडे उडवणारे सुद्धा किडे या देशामध्ये आहेत ज्यांचं काही योगदान नाहीये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये. असे किडे आता त्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकतात. लाज वाटली पाहिजे अशांना. ते भारतीय म्हणजे आपल्या देशाच्या घटनेनुसार हे देशद्रोही आहेत, त्यांच्यावरती तर केसेस दाखल व्हायला पाहिजे. जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींच्या विरोधामध्ये बोलतात त्यांच्यावरती केसेस दाखल व्हायला पाहिजे. कारण काय, भारतीय घटनेमध्ये जे काही 51 मध्ये जे मूलभूत कर्तव्य दिलेले त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य लढ्याच्या आदर्शांचे पालन करा. ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे जे काही लढले त्यांचाही तुम्ही आदर करा, सत्कार हे करा. त्यांनी जे काही तत्व त्यांनी घालून दिले आपल्या आचरणाद्वारे त्याचं पालन तुम्ही करा, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करा. देशाचे रक्षण करा आणि जेव्हा बोलावले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा द्या. 5वं, समान बंधुत्वाची भावना विकसित करणे. म्हणजे बंधुत्वाची, सगळेजण समान आहेत ही भावना विकसित करणं, जातीभेद गाडणं गरजेचं आहे हे यातून सांगितलेलं आहे. पण आम्हाला मात्र आमच्या जातीच मोठ्या वाटतात. जातीसाठी माती खाण्याचे धंदे या देशामध्ये चाललेत आज सुद्धा. ठीक आहे. तर त्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्रित राहून या देशापुढचा सगळ्यात मोठा जटिल प्रश्न जर कोणता असेल तर तो जाती व्यवस्था आहे. ती जाती व्यवस्था मातीत गाडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र उभं राहणं हे खरं या देशातील घटनात्मक कर्तव्य आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे 6वं, देशाची संमिश्र संस्कृती जपा. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती आहेत बघा. साऊथची संस्कृती वेगळी, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी, गुजरातची संस्कृती वेगळी, उत्तरची संस्कृती वेगळी. या सगळ्या संस्कृतींचा सन्मान आपण ठेवून त्यांना त्या संस्कृती जपल्या पाहिजे. आदिवासींची संस्कृती आपल्याकडे वेगळी आहे, त्यांची संस्कृती आपण जपली पाहिजे. नॉर्थ ईस्ट मधले जे काही 7 सिस्टरचे 7 राज्य आहेत त्यांच्या संस्कृती एकदम वेगळी त्यांची, ती आपण जपली पाहिजे. लद्दाख मधल्या लोकांची वेगळी संस्कृती, आपण ती पण जपली पाहिजे, त्याचा आदर आपण केला पाहिजे. 7वं, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करा. राष्ट्रीय कर्तव्य सांगितलेलं आहे.
आपण करतो का राष्ट्रीय नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण? एक झाड सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये लावत नाही. आता जी निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक, त्यामध्ये सांगोल्यातून बघा एक बाबासाहेब देशमुख, मला वाटतं गणपतराव देशमुखांचे नातू, ते निवडून आलेत शेतकरी कामगार पार्टीकडून. आणि त्यांनी अशी घोषणा केली की त्यांना जेवढी मतं मिळाली आहेत तेवढे ते झाडं लावतील. आपण अभिनंदन केलं पाहिजे अशा कार्यकर्त्याचं, अशा नेत्यांचं. म्हणजे हे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये आणि आपल्या जनमानसामध्ये, समाजामध्ये अत्यंत अज्ञान आहे. काही गरज, आपण आपल्या नद्या, आपण म्हणतो नदीला देवी मानणारा आपला देश, पण जगातील सगळ्यात प्रदूषित आणि सगळ्यात घाण असलेल्या नद्या जर कोणत्या असतील तर त्या आपल्या देशातल्या नद्या आहेत. आत्ताच मी पंढरपूरला गेलो होतो, त्या चंद्रभागेमधली अवस्था पाहिली मी. पाय ठेवायला जागा नाही हो, एवढी घाण त्या वाळवंटामध्ये. आणि काय तर मग नदी माता आहे. त्या परदेशामधले जे काही लोक आहेत, युरोपमधल्या नद्या बघा, अमेरिकेतल्या नद्या बघा, ते नदीला देवी मानत नाही, ते नदीला नदीच मानतात. पण त्यामध्ये ते कोणतीही घाण करत नाही, त्यामध्ये शौचाला बसत नाही, संडासला बसत नाही, त्यामध्ये तुमच्या अस्थी गिस्ती काय आहे, राख काहीच टाकत नाही. तुमची गावामधले काही जे काही नाल्या नुल्या ज्या आहेत ते त्याच्यामध्ये नेऊन सोडत नाहीत. तुमच्या कारखान्याचं जे वेस्टेज आहे ते त्या नद्यांमध्ये नेऊन सोडत नाहीत. आपल्याकडे मात्र आपले त्या देवी मानायचं आणि त्याच्यामध्ये सगळं कार्यक्रम करून टाकायचे. नद्या म्हणजे घाण करण्यासाठीच असतात, अशा पद्धतीची एक टेंडन्सीच आपल्याकडे आहे. तुम्ही जी गावे नद्यांच्या काठावर आहेत त्या गावांमधली अवस्था बघा. सकाळी सकाळी जरा त्या नद्यांमध्ये जरा चक्कर मारा तुम्ही, तुम्हाला किती जण लोटे घेऊन बसलेले दिसतील तिथे. अहो, अशा अनेक जण आहेत ज्यांच्या घरात संडास बांधलेले तरी ते त्या नदीवरती तरफडतील संडास करायला. ही अवस्था आहे आपल्या देशाची. काय पर्यावरण रक्षण करणार आपण? झाड एक ठेवलंय का आपण? गावागावाची अवस्था बघा. 20-30 वर्षांपूर्वी त्या गावामध्ये किती झाडं होती आणि आज किती झाडं आहेत जरा बघा. तुम्हीच थोडंसं जरा आत्ममंथन करा. माझ्या गावाचीच अवस्था सांगतो मी. माझ्या गावाच्या आजूबाजूला नदी, गिरजा नदी वाहते. इतकी प्रचंड झाडं होती याचे, आंब्याचे, आमराया होत्या मोठमोठ्या. एक झाड ठेवलं नाही शिल्लक, सगळे झाड कापून टाकले. नद्यांचा बट्ट्या बोळ करून टाकला. नद्यांचा वाळू उपशामुळे तर नद्यांच्या त्या नदीमध्ये वाळूचा पत्ताच राहिलेला नाहीये. हे पर्यावरण रक्षण आहे आपलं. डोंगरचे डोंगर साफ करून टाकले आपण खडीसाठी आणि बांधकामांसाठी, सिमेंटसाठी, रस्त्यांसाठी. कोणत्या थोबाडानं आपण या घटनात्मक जे काही तत्वे आहेत ते जपणार आहोत? आपण काय तोंड दाखवणार आहेत आपल्या महामानवांना, आमच्या घटनाकारांना? यावर तर खूप काही बोलण्यासारखं आहे. ठीक आहे. त्यानंतर वैज्ञानिक स्वभाव आणि मानवता विकसित करा, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा म्हणताय राज्यघटना. आणि आपल्या देशामध्ये उलटाच खेळ चाललाय. आपल्याकडे तर कटेंगेन बाटेंगेन काय काय सनातन हेन तेन टनाटन काय काय चालू राहतं आपल्या देशामध्ये. काही मुल्ला आणि काजी मौलवी. एकही धर्म अपवाद नाहीये. एकही धर्म विज्ञानवादाला स्वीकारायला तयार नाहीये. ही या देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कोणी म्हणतं कुराणामध्ये विज्ञान आहे, कोणी म्हणतं वेदांमध्ये विज्ञान आहे, कोणी म्हणतं पुराणांमध्ये विज्ञान आहे. त्या चीन, जपानमध्ये, त्या युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, त्या शाळांमध्ये चंद्रावर आणि मंगळावर वस्ती कशा पद्धतीनं करायची याचं शिक्षण त्या मुलांना दिलं जात आहे, त्या विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. आणि आपल्याकडे काय केलं जाते? पुराणामध्ये कसं विज्ञान आहे, वेदांमध्ये कसं विज्ञान आहे, कुराणामध्ये कसं विज्ञान आहे, हे सांगितलं जातं आपल्याकडे. आपण कुठे चाललोय? कुठेतरी एखादा विज्ञान शब्द एखाद्या साहित्यात सापडला, आपल्या धार्मिक साहित्यात सापडला का अरे हे पहा त्याच्यात विज्ञान शब्द आहे, हे पहा त्याच्यामध्ये पृथ्वीपासून सूर्याची लांबी किती हे त्याच्यात सांगितलेलं. अरे काय बरं सांगितलं तर मग बरं एखाद्या वेळेस आपण मान्य करू सांगितलं, बरं मग पुढे काय काय डेव्हलपमेंट केली, पुढे त्याची काय थिअरी मांडल्या? अहो, या देशाच्या संस्कृती, स्वतःला जे काही महान संस्कृतीचे वारसदार म्हणवताना साधी सुई सुद्धा शोधली नाहीये या ब्राह्मणी प्रवाहाने. जे स्वतःला जगातली सगळ्यात बुद्धिमान जमात म्हणवते ना, त्यांनी सुई सुद्धा शोधलेली नाहीये. सगळं काही युरोप अमेरिकेतल्या बैलाचं मांस खाणाऱ्या त्या लोकांनी सगळं शोधलेलं आहे.
बैलाचं मांस खाणाऱ्यांना या देशामध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिल्या जाते. पण युरोप, अमेरिका तिथे सगळ्यात जास्त मांस कोणतं खात? बैलाचं मांस खातात. आणि त्या बैलाचं मांस खाणाऱ्या लोकांनी जगातले सगळे शोध त्यांनी लावलेले. मग गायीला पूज्य मानणाऱ्या लोकांची बुद्धिमत्ता श्रेष्ठ की गायीला एक पशु म्हणून तिचं मांस खाणाऱ्यांची बुद्धी श्रेष्ठ? आता तुम्हीच तर्क करा, तुम्हीच विचार करून मला सांगा कमेंटमध्ये कोण श्रेष्ठ आहे. एक तरी शास्त्रज्ञ आहे का यांच्याकडे नाव घेण्यासारखा? आताचे नारळीकर वगैरे सोडा, जुनी गोष्ट सांगतोय मी, विचारतोय मी. तुम्ही ज्या कुराणाच्या मुसलमान, तुम्ही मुसलमानांनी पण सांगावेत किती शास्त्रज्ञ झालेत तुमच्याकडे? सांगा, तुमच्या मध्ययुगामध्ये किती शास्त्रज्ञ झालेत? एकही शोध लावलेला नाहीये. सगळे शोध युरोपियन्स आणि अमेरिकन्स त्यांनी लावलेले आहेत. आज सुद्धा नोबेल पारितोषिक मध्ये नावं बघा, किंवा जे काही यादी येते दरवर्षी डिक्लेअर होणारे, कोणाचे नाव आहेत बघा. किती PhD किती केले जातात दरवर्षी. पहिल्या जे काही 100 विद्यापीठ आहे त्यात एक तरी भारताचं विद्यापीठ आहे का? सांगा. या प्रश्नाची उत्तरे द्या. आणि मग स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा अहंभाव जो तुमच्यामध्ये जाणून बुजून ठासून भरलेला आहे ना, तो जगाला दाखवा. मग एकही विद्यापीठ नाही. 100 जगातील पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नाही आहे. आणि काय वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या गोष्टी करता तुम्ही? अहो, ज्या देशामध्ये, ज्या गावांमध्ये, शहरांमध्ये शाळेच्या इमारतीपेक्षा, हॉस्पिटलच्या इमारतीपेक्षा, तुमच्या मंदिराच्या, तुमच्या मस्जिदीच्या, तुमच्या विहारांच्या आणि तुमच्या चर्चच्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्या 5-5, 6-6 मजली उंच होत चाललेल्या आहेत. त्या देशाकडून तुम्ही कोणती वैज्ञानिक दृष्टिकोनाची अपेक्षा करणार आहेत? धर्म ज्या देशामध्ये शिक्षणापेक्षा महत्वाचा मानला जातो तो देश रसातळालाच जातो. एकही मुस्लिम देश मला दाखवा आहे का प्रगत राष्ट्रांमध्ये एक तरी मुसलमानांचा देश? आणि हे हिंदू हिंदू म्हणतात. भारत असेल, नेपाळ असेल, काय अवस्था आहे त्यांच्या तुलनेमध्ये आपली? आपण म्हणतो चीन सोबत आम्ही फायटिंग करायची. अरे चीन पुढे कुठे? तुम्ही चीनची फायटिंग, अमेरिका घाबरते चीनला आज. तुम्ही कुठून त्यांच्यासोबत फायटिंग करणार आहेत? कोणत्या बाबतीत फायटिंग करणार आहे? जगामधलं एकूण जे प्रोडक्शन होतं त्यातलं 28% प्रोडक्शन एकट्या चीनमध्ये होतं. आज जर चीननं सांगितलं की आम्ही प्रोडक्शन बंद करतो, पुरा जगाचा धंदा बंद होऊन जाईल, जग ठप्प होऊन जाईल. ही चीनची ताकद आहे. कशाच्या बळावर आहे? विज्ञानाच्या बळावर आहे. तुमच्या आमच्यासारखं नाही. मंदिराची घंटा आणि त्या काय मस्जिदीमध्ये बांग देऊन नाही विकास करता येत. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यावर आधारित शाळा, कॉलेजेस हे सगळे उभे करावं लागतात. तेव्हा कुठं देश प्रगत होत असतो, हे लक्षात घ्या. आणि हे मी सांगत नाही, आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे. संविधानातलं तत्व आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला पाहिजे म्हणून. त्यानंतर आहे पुढचं, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करा आणि हिंसाचार टाळा. खूप महत्वाचं आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करा असं सांगतंय. राष्ट्रीय कर्तव्य आहे हे, मूलभूत कर्तव्य. करतो का आम्ही असं काही? पाठीमागे मला वाटतं 7-8 वर्षांपूर्वीची एक बातमी मला आठवते. त्या आपल्या मुंबईमध्ये एक रेल्वे सुरू केलेली होती. काहीतरी कोणती डिजिटल रेल्वे काहीतरी होती. त्याच्यामध्ये सगळे ते लॅपटॉप हे ते TV स्क्रीन वगैरे असे लागलेली रेल्वे होती. आणि त्याचं उद्घाटन झालं. त्या दिवशी ती रेल्वे व्यवस्थित राहिली. आणि दुसऱ्या दिवशी त्यामधले ते छोटे छोटे ते टीव्हीचे ते टॅबलेट्स, ते जे जे काही साहित्य असेल सगळं उखडलं आणि लोक घेऊन घरी गेले. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण असं करतात. मग रक्षण मग कसं, ते सार्वजनिक ठिकाणी नको ना, ते घरामध्ये पाहिजे ना. मग रक्षण कुठे होतं? घरामध्ये होतं. मग घरात घेऊन जायचे सगळ्या गोष्टी. बघा तुम्ही, शाळा, गावांमध्ये शाळा असतात, ग्रामपंचायतीचे इमारतीचे बांधकामं असतात, हॉस्पिटलच्या जे काही इमारती असतात त्यांचे बांधकामं असतात. अहो 100 रुपये जर त्या बांधकामाला आले तर 10 रुपये त्या बांधकामासाठी खर्च केले जातात. बाकीचे 90 रुपये सगळे जे काही त्यांचं सर्कल असतं ठरलेलं त्यांच्या खिशामध्ये जातात. काय क्वालिटी भेटणार हो तुम्हाला? मंदिराच्या कामात सुद्धा होतो असा भ्रष्टाचार होतो का? होत असेल पण खूप थोडा होतो. देवाच्या नावाने घाबरतात लोक म्हणून तिथं थोडंफार खूप कमी खातात. तिथं खाणारे ते पुजारीच राहतात. तिथं ती गाभाऱ्यात बसून खातात. ते देवाच्या बापाला घाबरत नाही, कारण ते स्वतःला देवाचे बाप म्हणवतात. ते काय घाबरणार देवाला? पण प्रत्येक ठिकाणी
अशा पद्धतीनं शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तुम्हाला भ्रष्टाचार म्हणजे सार्वजनिक मालमत्ता ही आपली. आता एसटी महामंडळ असेल, एसटी मध्ये काय करतो आपण, त्या एसटी मध्ये बसल्यानंतर तिथंच थुंकायचं, तिथलंच काहीतरी त्याचे काही ज्याच्यावर सीटवर बसतो त्याला काहीतरी त्याच्यामध्ये काही खुपसायचं, हे सगळे काम आपण करतो. पण ही गोष्ट होऊ नये यासाठी आपण काम केलं पाहिजे, तरच आपण या राष्ट्राचे खरे नागरिक आहोत असं संविधानानं सांगितलं. याचं तुम्ही पालन करा. सार्वजनिक मालमत्तेचं तुम्ही काय करा, नासधूस करू नका असं आपलं संविधान सांगतंय. आणि 11वं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेत पाठवणे हे सर्व पालकांचे कर्तव्य आहे. आज सुद्धा अनेक हॉटेल्समध्ये, अनेक दुकानांमध्ये, गॅरेजेसवर तुम्हाला छोटे छोटे मुलं काम करताना दिसतात. चहाच्या दुकानावर तुम्हाला छोटे छोटे मुलं काम करताना दिसतात. भटक्यांची मुलं बघा तुम्ही, आजही त्यांच्यासोबत तुम्हाला काम करताना दिसतात. पालकांचं कर्तव्य आहे, पालकांची जबाबदारी आहे की आपल्यावर ही जी वेळ आलेली आहे ती आपल्या मुलांवर येता कामा नये म्हणून त्यांना शाळेमध्ये पाठवणं गरजेचं आहे. पण त्यासाठी शाळेची जी दुरावस्था आज झालेली आहे ती सुद्धा सुधारणं गरजेचं आहे. दरवाजा लावून घे. शाळेची जी दुरावस्था झालेली आहे ती सुद्धा सुधारणं गरजेचं आहे. आणि त्या शाळांमध्ये मुलंच गेले पाहिजे अशा शाळा पाहिजे ना हो. वाबळेवाडी नावाचं गाव आहे पुण्याजवळ, तिथले वारे गुरुजी फेमस आहेत महाराष्ट्रात. आता तिथे नाही आहेत, ते बदली झाली त्यांची. पण या वारे गुरुजींनी अत्यंत साधी असलेली ती वाबळेवाडीची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची केली. तशा शाळा या देशामध्ये प्रत्येक गावागावात का होत नाहीयेत? दिल्लीमधले त्या केजरीवाल सरकारने काही का असेना पण शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे. आपण तो आदर्श घेतला पाहिजे. केरळमधल्या कम्युनिस्ट सरकारने, काँग्रेस सरकारने तिथल्या शाळा एकदम जबरदस्त बनवलेल्या आहेत. आजही देशामध्ये केरळची शिक्षण व्यवस्था आणि केरळमधली आरोग्य व्यवस्था ही आदर्श मानल्या जाते. मानव विकास सूचकांकामध्ये देशामध्ये केरळ नंबर 1 ला आहे. त्याचं कारण ते शाळा चांगल्या आहेत, हॉस्पिटल चांगले आहेत, सुविधा चांगली. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा झाला आहे की नोकरी पाहिजे सरकारी, पण सुविधा मात्र पाहिजे खाजगी. पगार घ्यायचा सरकारचा आणि भरायचा खाजगी लोकांचा, खिसा भरायचा खाजगी लोकांचा. दवाखान्यात जायचं नाही, सरकारी दवाखान्यात आपली इज्जतीचा फालुदा होईल ना. सरकारी दवाखान्यात कशाला जायचं, खाजगी दवाखान्यात. मग सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा एकाही शिक्षकाचा मुलगा त्या शाळेमध्ये शिकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. का शिकत नाही? कारण त्यांनाच त्या व्यवस्थेवर भरोसा नाही ना. तेच बघतात ना ते शाळेचे हाल, कसं काय ठेवतील मुलं तिथं. ते ही सगळ्यांची जबाबदारी आहे. शाळा, ज्या देशामधल्या शाळा या अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त असतात तोच देश प्रगती करतात. बघा तुम्ही, जे जे देश प्रगत म्हणून आहेत जगामध्ये त्या देशांमधल्या शाळा आणि त्या देशांमधल्या हॉस्पिटल्स बघा तुम्ही. आणि मग आपण किती पाण्यामध्ये, हे थोडंसं आपले गिरेबान में झाके देखना म्हणतात ना हिंदीमध्ये, ते तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर हे 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणे, त्यासाठी शाळा व्यवस्थित असणे, हॉस्पिटल व्यवस्थित असणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही मूलभूत कर्तव्य आमच्या घटनेने आम्हाला दिलेले आहेत. घटनेवर बोलण्यासारखं खूप काही आहे. घटनेने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आज महाराष्ट्रातील एक परिवर्तनवादी विचारक आहेत श्रीमंत कोकाटे, त्यांनी घटनेनं आम्हाला काय काय दिलं या संदर्भात खूप छान असा लेख लिहिलेला आहे. तो प्रत्येकाने तुम्ही वाचला पाहिजे. वाटल्यास मी माझ्या वॉलवर तो लेख तुम्ही टाकतो, तुम्ही वाचा. तर आपल्या जी काही घटना आहे, मी आता सांगितलं की आम्हाला समता दिली. धर्म, जात, वंश, परंपरा या पैकी कोणत्याही गोष्टींनी कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, सगळे समान आहेत. हे घटनेनं आम्हाला दिलेलं. घटनेनं आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, फुकट दिलाय. अनेक देशामध्ये, अगदी युरोपियन देशांमध्ये, अमेरिकेमध्ये मतदानासाठी आम्हाला मतदानाचा अधिकार द्या म्हणून आंदोलन करावे लागलेत. आम्हाला आता स्त्री असेल, पुरुष असेल, कोणत्याही जातीचा असेल, सगळ्यांना फुकट मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे त्याचं काही महत्वच नाहीये. आताच निवडणुका झाल्या, किती पैसा वाटला गेला. अहो, मी तर काय ऐकलंय, काही काही मतदारसंघात 30-30 हजार रुपये एका वोटसाठी देण्यात आले. हे आपल्याला किंमतच नाही त्या मताची. म्हणजे कुठे चाललोय आपण? त्या मतदान प्रक्रियेवर बोलायला तर एक वेगळा एपिसोडच करावा लागेल आपल्याला, वेगळं एक एफबी लाईव्ह करावं लागेल. इतकी भयानक अवस्था आहे आपल्या देशामध्ये. लोकशाही राहिलेलीच नाही आपल्या देशामध्ये. शाही लोकांची व्यवस्था झालेली आहे आपल्या देशात. लोकशाही कुठे आहे?
पैसा निवडणुका जिंकण्यासाठी पैसा खर्च करायचा, निवडणुका जिंकल्यावर तो पैसा 1000 पटीने वसूल करायचा, अशी सगळी व्यवस्था या देशामध्ये झालेली आहे. लोकशाही फक्त कागदावरती शिल्लक आहे. घटना ही केव्हाच मोडीत निघालेली आहे, फक्त ते प्रत्यक्ष तसे बोलून दाखवत नाहीयेत, आचरणामध्ये काही नाहीये, हे सगळं आहे. पण या घटनेनं आम्हाला जो मतदानाचा अधिकार दिला आहे आणि प्रत्येकाच्या मताचं मूल्य समान ठेवलेलं आहे, हे घटनेमुळे झालेलं आहे, लक्षात घ्या. त्या मतदानाचं महत्व, त्या मतदानाचं सामर्थ्य आपण ओळखलं पाहिजे. आणि संपत्तीच्या बळावर राजकारणामध्ये जे काही ठाण मांडून बसलेले लोक आहेत, वेटोळे घालून बसलेले आहेत, त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवली पाहिजे, हे लक्षात घ्या. तर अशा या भारतीय संविधानाला जवळपास 75 वर्ष झालेले आहेत. अमृत महोत्सव आपण त्याचा साजरा करत आहोत. त्या निमित्ताने प्रत्येकाने घटनेची कलमं आपण वाचली पाहिजेत. त्यातून आपल्याला कोणते हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत ते आपण थोडेसे बघितले पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. घटनेच्या संदर्भामध्ये जो काही विकृत प्रचार काही राष्ट्रद्रोही किडे या देशामध्ये करतात, त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं पाहिजे. घटनेनं आम्हाला जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्याचा प्रचार प्रसार आपल्या सर्व बहुजन बांधवांमध्ये आपण करायला हवा. कारण आपल्यातलेच काही लोक आता या घटनेच्या विरोधामध्ये बोलायला लागलेत. त्याचं कारण काय? कारण ते अज्ञानी आहेत ना हो. हे जे काही बदमाश आहेत, हे किडे वळवळणारे, हे किडे, हे बदमाश लोक आपल्या या बिंडोक लोकांना हाताशी धरून त्यांच्या डोक्यामध्ये घटनेच्या विरोधामध्ये, बाबासाहेबांच्या विरोधामध्ये, आपल्या महामानवांच्या विरोधामध्ये काहीतरी टाकतात आणि आपले लोक वाचत नाहीत. वाचनाचा ना आपला तर एकदम कट्टर दुश्मनी 36चा आकडा. मग खरं कळणार कसं? त्यामुळे प्रत्येक क्षण तुम्ही स्वतः घटना वाचा, त्यामध्ये कलम काय काय दिलेले, हक्क काय दिलेले, अधिकार काय दिलेले, कर्तव्य काय दिलेले आहेत, आपण ते वाचावेत आणि त्याचा प्रचार प्रसार करावा. हेच या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या घटनाकारांना खरी आदरांजली ठरेल असं मला या निमित्ताने वाटतं. आपण प्रत्येक जण घटनेचे हक्क आणि अधिकार वाचाल आणि त्याचा प्रचार प्रसार कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आजचा हे FB लाईव्ह संपवतो. संदीप बागुल, जय भीम दादा, जय भीम. आनंद गवाळे म्हणतात खूप छान, धन्यवाद. चला, थँक्यू.